पुष्कर काळे या विद्यार्थ्याचे बाबा आहेत श्याम काळे. अगदी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी श्याम काळे यांनी मंचावरती यावं. आहेत मान्यवरांचं मार्गदर्शन आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे, त्यामुळे आपण वेळेचं बंधन पाळूयात. धन्यवाद सर, संधी दिल्याबद्दल. 2 वर्षाचा प्रवास 2 मिनिटात व्यक्त होणं मला शक्य नाही. सर्वप्रथम पद्मश्री डॉक्टर हिम्मतराव बावस्कर सर, डॉक्टर देशमुख सर, आदित्य सिंगजी, उपस्थित पालक, माझे आईवडील आणि उपस्थित विद्यार्थी मित्र हो. थोडं विस्तारण्याच बोलेल सर, मी माफी मागतो. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही टाळ्या वाजवा शिंदे सरांसाठी. माझी विनंती आहे, तुम्ही जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वेदांश पप्पांनी सांगितलं, कारण आम्हाला हे जे आम्हाला नावं मिळालेत ना, वेदांश पप्पा, सानिकाचे पप्पा, अर्णवची मम्मी, दर्शनची मम्मी, ही नावं हे आम्हाला शिंदे सरांमुळे, ह्या माणसामुळे आम्ही एकत्र आलो. मला सरांच्याबद्दल एकच सांगायचं, जे काही 11वीचे विद्यार्थी आहे, 12 रिपीटर्स असतील, मित्रांनो तुम्ही योग्य ठिकाणी आहात. औरंगाबादमध्ये खूप क्लासेस आहेत हे मला मान्य आहे, पण आपले पण विद्यार्थ्यांच्या यशासाठी 100% कमिटमेंट. मला नाही कुठल्याही औरंगाबादच्या 11वी 12वीच्या क्लासमध्ये 18 वर्षाचा सतत अध्ययनाचा कार्यक्रम तो होत नाही, तो फक्त शिंदे सरांच्या इथेच होतो. छत्रपती शिवाजी महाराज जयंती असेल, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, ज्योतिबांची जयंती असेल, त्या दिवशी सर हा कार्यक्रम राबवतात. सतत 18 तास अभ्यास, आणि हे सगळं त्याचा परिपाक आहे. हे जे फेटे घातलेत ना तुम्ही, हा त्याचा परिपाक आहे. आणि हे मुलं अभ्यास नाही करत सर, मुलं अभ्यास करत असताना सर 18 तास तिथे सतत जागे असतात. मी त्याचा साक्षीदार आहे मित्रांनो. मी ज्या वेळेला परीक्षा 15 दिवस आधी होती, आमच्यासोबत जे काही झालं ते नशीब आमच्यासोबत नव्हतं. मुलांनो, मी प्रथम 2 गोष्टी सांगतो आणि नंतर आमच्यासोबत काय झालं ते सांगतो. वेदांश पप्पांनी सगळ्याच गोष्टी सांगितल्यात की नातेवाईकांना 2 वर्ष लांब ठेवा. बरोबर आहे. माझ्या घरचं लग्न होतं, आम्ही फक्त 1च दिवस दिलं. माझ्या पुतण्याचं लग्न होतं, फक्त आम्ही 1 दिवस दिलं. नातेवाईक वगैरे काही नव्हते, टीव्हीचा संबंधच नव्हता. पण तुमची जी कमिटमेंट आहे, यासोबत तुम्ही रोज अर्धा तास खेळलं पाहिजे, तुम्ही व्यायाम केला पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. तब्येत सांभाळणं खूप महत्त्वाचं आहे. आणि याच्यासोबत एक 15 मिनटं तुम्ही मेडिटेशन केलं पाहिजे. जे काही तुम्ही जे मार्क मिळवता ना, त्याच्यामध्ये निश्चित 10 ते 15 मार्काचा निश्चित वाढ ह्या 2 गोष्टीमुळे होते. मी गॅरंटीने सांगतो. आमच्यासोबत काय झालं, माझ्या मुला वर्षभर बास्केटबॉल खेळला. मी सेपरेट रिंग राहून दिली त्याला घरी. वर्षभर खेळला, पण शेवटी परीक्षेच्या 20 ते 25 दिवस आधी किंवा याच्यातसुद्धा अर्धा तास चालला म्हणून खेळणं बंद केलं. शरीराला ती सवय झाली होती. खेळणं कमी झाल्यामुळे शरीराचा व्यायाम कमी झाला, इनडायजेशन वाढलं, एन्झायटी वाढत जाते एक्झाममध्ये, आणि मग पोटाचे त्रास सुरू झाले. इथे डॉक्टर देशमुख सर आहेत सर, डॉक्टर PY मुळे सर असतील, डॉक्टर बाहेती सर असतील, गोपन पल्लीकर सर असतील, या सगळ्या MD डॉक्टरांकडे मी माझ्या मुलाला घेऊन गेलो. पण त्याचा उपचार फक्त एकाच ठिकाणी झाला. परीक्षेच्या आदल्या दिवशी मला म्हटला, पप्पा मला शिंदे सरांना भेटायचं आहे. मी शिंदे सरांना फोन केला. दुसऱ्या दिवशी परीक्षा आहे, आदल्या दिवशी संध्याकाळी 6ला फोन केला, सर मला भेटायचं आहे. मी सरांकडे घेऊन गेलो. सरांनी फक्त 5 मिनटं बोलले, अरे पुष्कर तू 2 वर्षे मेहनत केली म्हणे, तू 2 वर्षे मेहनत केली बेटा, ही परीक्षा काहीच नाही आहे, ही परीक्षा काहीच नाही आहे. म्हणून माझ्या मुलाला सरांशी त्या 5 मिनिटाच्या संवादाने तो 610 वरती गेला. जर त्यांनी थोडं एन्झायटीमधनं तो जर बाहेर पडला असता तर निश्चित त्याचे 650 मार्क होते सर. पण मला अभिमान आहे की सरांच्या त्या 5
मिनिटाच्या मीटिंगमुळे त्याला ते मार्क मिळाले आणि ठीक आहे, वर्ष वाया गेलं नाही, त्याचं खूप महत्त्व आहे. आणि फर्स्ट अटेम्प्टमध्ये सर त्याला तिथं ॲडमिशन मिळालं. मला जे म्हणायचे, सरांची कमिटमेंट जी आहे ना, हा माणूस जो बोलतो ना तो जागतो. त्यांनी वर्षभर टेस्ट घेतल्या, रिझल्ट लावले, 10 गुणवंतांचे सत्कार केले, वर्षभर त्यांना प्राइजेस दिले. आणि ह्या मुलांमध्ये आपसात कॉम्पिटिशन झाली आणि मुलांमध्ये एक स्पर्धा निर्माण झाली आणि मुलांनी त्याच्यातनं यश मिळवलं. ही जी कमिटमेंट आहे सरांची ना, की तुम्ही कधीही फोन करा. आम्ही तर किती त्रास दिला आहे आमचा आम्हालाच माहिती आहे. सर येऊ का भेटायला, सर येऊ का भेटायला, सरांनी कधी नाही म्हटलं. ज्यावेळेला मी एका दिवशी भेटायला गेलो, सर 18 तास अध्ययनाच्या त्याच्यामध्ये होते. सरांना झोप सहन होत नव्हती. सर त्या सोफ्यामध्ये झोपलेले होते. पण जेव्हा त्यांना यांनी सांगितलं, मॅनेजर सरांनी सांगितलं की सर तिथे पुष्करचे पप्पा आलेत, हा माणूस झोपेतून उठला आणि यांनी आम्हाला अटेंड केलं. एवढी कमिटमेंट देणारा गुरु जर तुम्हाला मिळत असेल, मला विद्यार्थ्यांना सांगायचं आहे, मित्रांनो तुम्ही एवढी मेहनत करा. हा कार्यक्रम इथे ह्या डबल संख्येने हे जे फेट आहेत ना, हे डबल झाले पाहिजे. ते होतीलच. आत्मविश्वास बाळगा, सरांवरती श्रद्धा ठेवा. मला एकच म्हणायचं आहे, हे जे माणूस आहे ना, रंगाने जरी दिसणारा असला ना काळा, पण हा तुमचा पांडुरंग आहे. मी पांडुरंग का म्हणतो? महाराष्ट्रातलं नाही, संपूर्ण भारतभरातलं एकमेव देवस्थान आहे की जिथं त्याच्या पायावरती तुम्हाला डोकं ठेवण्याची परमिशन आहे. हा तेवढा एकच देव आहे की ज्याच्या पायावरती तुम्ही कधीही जाऊन तुम्ही तिथे त्यांच्या चरणावरती तुम्ही स्पर्श करू शकता. कधीही, एनी टाईम. तिथे गरीब श्रीमंत काहीच नाही. कमी मार्क असो, जास्त मार्क असो, सर सगळ्यांना तेवढाच वेळ देतात. म्हणून मी ह्या माणसाला म्हणतो की हा पांडुरंग आहे. आणि ह्या पांडुरंगाला साथ त्या रुक्मिणीची आहे. मॅडमचं नाव मला वाटतं मृणाली आहे. तर ह्या दोघांचं हे असंच चालत राहो, यांना देव असंच यश येत राहो, आम्हालाही यश मिळो, सर तुम्हालाही यश मिळतो. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.